नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 3 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 4:15 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टो करन्सीज आहेत 11,592, म्हणजे 8 आणखीन रजिस्टर झाल्या की 11,600 होतील. जवळजवळ 3-4 दिवसांमध्ये 100 क्रिप्टो करन्सीज ऑलमोस्ट नवीन रजिस्टर झालेल्या आहेत. खूप फास्ट डेव्हलपमेंट चालू आहे आता. टोटल एक्सचेंजेस आहेत 405. मार्केट कॅप आहे सगळ्या क्रिप्टो करन्सीजचं मिळून $2.273 ट्रिलियन. $134.153 बिलियन चा ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. बिटकॉइनचा डॉमिनन्स आणखीन थोडासा कमी झालाय, 41.4% झालाय. आणि इथिरियमचा अजून वाढला आहे 20.5% किंवा 20.5% इथिरियमचा ट्रेडिंग व्हॉल्यूम पोहोचलेला आहे. आपण ओव्हरऑल मार्केट जर चेक केलं तर ते आहे आता $2.27 ट्रिलियन वरती आणि 2.12% अख्खं मार्केट वर आलेलं आहे कालच्या कम्पॅरिझन मध्ये. टॉप 10 क्रिप्टो करन्सीज आपण चेक करूया पटापट. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन आहे $50,245, 0.5% वाढलाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 6% वाढलेला आहे 7 दिवसांमध्ये. दुसऱ्या नंबरवरती इथिरियम आहे $3,969, $4,000 आता जाण्याच्या मार्गावरती आहे. 5.6% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 27.26% वाढला इथिरियम 7 दिवसांमध्ये. कार्डॅनो आता आहे तिसऱ्या नंबरला, ऑलमोस्ट $3, 2.99, ऑलमोस्ट 2% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 14% जवळजवळ वाढलाय 7 दिवसांमध्ये. चौथ्या नंबरवरती BNB म्हणजे बायनान्स कॉइन आहे $490.57, 24 तासांमध्ये तसं म्हटलं तर काही मुवमेंट नाहीये आणि 7 दिवसांच्या मानाने 2.22% वाढलाय. टेदर पाचव्या नंबरवरती स्टेबल कॉइन आहे $1. 6व्या नंबरवरती रिपल आहे आता $1.28, 0.08% कमी झाला 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 15.86% वाढलाय 7 दिवसांमध्ये. सोलाना 7व्या नंबरवरती $142.66, जवळजवळ 23% वाढला 24 तासांमध्ये आणि 71.75% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरवरती डोजकॉइन $29.92 किंवा $0.2992 किंवा जवळजवळ 30 सेंटला आता आहे. 1.38% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 8.39% वाढलाय 7 दिवसांमध्ये. डॉट म्हणजे पोल्का डॉट आता आहे 9व्या नंबरवरती $33.10, 1.22% वाढला 24 तासांमध्ये आणि 33.32% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 10व्या नंबरवरती सध्या स्टेबल कॉइन आहे एक, त्याचं नाव आहे USDC, $0.9999, म्हणजे जवळजवळ $1 आहे. काही मुवमेंट नाहीये त्याच्यामध्ये. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण आता वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी चेक करण्यासाठी. आजची पहिली बातमी आहे मित्रांनो, BTC प्राइस डिप्स टू टेस्ट $48,000, स्प्रिंग बोर्ड फॉर पोटेन्शियल न्यू बिटकॉइन बुल रन. तर आता यांचं असं म्हणणं होतं अॅनालिस्टचं की $48,000 आसपास जाऊन, म्हणजे आता जो $49,000 $50,000 गेला होता काल परवामध्ये, तर तिथून $48,000 लेवलला एकदा टेस्ट करून मग जर परत वर गेला तर हा नवीन सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट तयार होईल $48,000, जो की पूर्वीच्या काळी $46,000 आसपास होता. सो आता हा सपोर्ट स्ट्रॉंगली तयार झालेला आहे आणि आता इथून उडी मारून बिटकॉइन आणखीन पुढे जाऊ शकतो. इथे त्यांचं क्लिअर तुम्ही म्हणणं ऐकू शकता. BTC नीड्स टू सक्सेसफुली रिटेस्ट दिस ब्लू डायगोनल ॲज सपोर्ट इफ इट इज टू स्प्रिंगबोर्ड टू $51,000 नेक्स्ट. ही जी ब्लू लाईन आहे ही बरोबर $48,000 आसपास होती. तर इथे बरोबर बिटकॉइन जाऊन आता परत वर चाललेला आहे. सो ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी आहे मार्केटमध्ये. बघूया पुढे काय होतं ते. मार्क क्युबन्स डलास मॅव्हरिक्स ऑफर कॅशबॅक रिवॉर्ड्स ऑन डोजकॉइन परचेसेस. तर डलास मॅव्हरिक्स नावाची एक टीम आहे, आय थिंक बास्केटबॉल टीम आहे. तिचे मालक आहेत मार्क क्युबन, जे डोजकॉइनचे स्ट्रॉंग सपोर्टर आहेत. एलॉन मस्कच्या बरोबरीने त्याला सपोर्ट करतायत. तर त्यांनी थोडक्यात आता नवीन स्कीम काय काढलेली आहे या टीमने, की त्यांचे जे पण फॅन्स ऑनलाईन जाऊन $150 पेक्षा जास्त अमाऊंटचे डोजकॉइन खर्च करून तिकीट्स घेतील किंवा त्यांचे कुठले गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील त्या घेतील मॅव्हरिक्सचे, तर त्यांना $25 एक गिफ्ट कार्ड त्यांना देण्यात येईल. सो एक थोडक्यात ही काय म्हणू शकतो आपण, एक कॅशबॅक स्कीम किंवा इन्सेंटिव्हाइज करतायत डोजकॉइन वापरण्यासाठी हे लोक. ओव्हरऑल चांगली बातमी आहे. डोजकॉइन बद्दल मल्टिपल चांगल्या डेव्हलपमेंट्स होत आहेत, त्यात ही पण एक ऍड झाली असं समजून आपण पुढच्या बातमीकडे बोलूया. फ्रँकलिन टेम्पल्टन सीक्स एक्सपर्ट्स फॉर बिटकॉइन ट्रेडिंग अँड क्रिप्टो रिसर्च. तर जवळजवळ $1.5 ट्रिलियन यांच्याकडे $1.4 ट्रिलियन ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहेत, AUM म्हणतो आपण त्याला. फ्रँकलिन टेम्पल्टन वन ऑफ द लार्जेस्ट
इंडिपेंडंट ॲसेट मॅनेजर्स. तर हे कोणाच्या दुसऱ्या बाहेरच्या एंटिटीजचं काही ऐकत नाहीत, काही करत नाहीत, त्यानुसार ते स्वतःच्या मनानुसार इन्व्हेस्टमेंट्स करतात. तर खूप मोठे इंडिपेंडंट ॲसेट मॅनेजर आहेत आणि ते आता क्रिप्टो करन्सीमध्ये बिटकॉइन आणि इथिरियम प्लस ज्याच्यामध्ये पण मोठी लिक्विडिटी असेल तर त्यातला ट्रेडिंग मधला कोणीतरी मास्टर शोधतायत, प्लस क्रिप्टो करन्सी रिसर्च मधले पण माणसं शोधतायत. आणि हे सगळं त्यांच्या काल की परवाच्या लिंक्डइन मधल्या जॉब पोस्टिंग्स वरून लक्षात आलेलं आहे. सो आणखीन एका मोठ्या फंडमध्ये किंवा मग ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये क्रिप्टो करन्सीज आता हळूहळू खेळायला लागतील, रादर ते पण आता त्यात खेळायला लागतील. आणि ओव्हरऑल क्रिप्टो करन्सीजसाठी गुड न्यूज. Bithumb crypto exchange reportedly bans foreigners without mobile KYC. तर कोरियामध्ये जे सध्या इश्यूज चालू आहेत, साऊथ कोरियामध्ये त्यांनी सप्टेंबरची डेडलाईन दिलेली होती की सप्टेंबरपर्यंत सगळ्या एक्सचेंजेसने लाईनीत या, आमच्याकडे अप्लाय करा, रजिस्ट्रेशन करून घ्या, रेग्युलेटरी जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत ते सगळे पार पाडा आणि मग तुमचं एक्सचेंज चालवा. तर काही एक्सचेंजेसने अप्लाय केलेलं आहे, नाही केलंय, आता ते पुढे कळेल, पण एका एक्सचेंजने नक्की केलेलं आहे अप्लाय. आणि बायनान्सने कोरियामधला सगळा कारभार आटपून घेतलेला आहे, ऑगस्ट महिन्यातच सगळं बंद केलेलं आहे. सो आता मे बी ते पुन्हा एकदा ऍप्लिकेशन देऊन सगळं पद्धतशीरपणे करतील. तर तसंच बिटथम आपल्या खूप मोठं एक्सचेंज आहे, कोरियामधून ऑपरेट करतं. तर त्यांनी बाहेरचे म्हणजे फॉरेनर्स जे आहेत ज्यांनी प्रॉपर केवायसी केलेलं नाहीये, तर त्या सगळ्यांचे त्यांचं ट्रेडिंग त्यांनी बॅन केलेलं आहे. कारण त्यांना थोडक्यात साऊथ कोरियातल्या ऑथॉरिटीजकडून प्रॉब्लेम्स होत होते. सो आता ते थोड्या दिवसांसाठी तरी हे बंद ठेवतील, पण ते काही डेट्स त्यांनी माझ्यामध्ये दिलेल्या नाहीयेत, पण लवकरच ते बॅन करणार आहेत असं आलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला केवायसी केल्याशिवाय इंटरनॅशनल एक्सचेंजेसमध्ये खेळता येणार नाही, असं हळूहळू सिच्युएशन तयार होत चाललेली आहे. पुढची बातमी अशी आहे, JP मॉर्गन साऊंड्स अलार्म ओव्हर फ्रॉडी क्रिप्टो मार्केट्स आफ्टर ऑगस्ट बूम. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही ग्रोथ झालेली आहे अल्ट कॉइन्समध्ये आणि आता इथिरियम मध्ये सुद्धा स्टार्ट झालेली आहे, पण बिटकॉइनने मात्र तेवढी काही ग्रोथ घेतलेली नाहीये. रादर बिटकॉइनचा जो मार्केटचा डॉमिनन्स आहे तो थोडासा कमी झालेला आहे, इथिरियमचा वाढलाय आणि अल्ट कॉइन्सचा तर ऑफकोर्स वाढलेलाच आहे. तर थोडक्यात JP मॉर्गन मधले जे काही अॅनालिस्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मार्केट हे नॅचरल कंडिशनमध्ये नाहीये आता. अल्ट कॉइन्स खूप जास्त डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये आहेत ॲज कम्पेअर्ड टू बिटकॉइन आणि इथिरियम. सो तुम्ही सांभाळून राहा, अल्ट कॉइन्स मे बी खाली जाऊ शकतात किंवा अल्ट कॉइन्स जिथे आहेत तिथून थोडेसेच वर येतील आणि मेन आपले इथिरियम आणि बिटकॉइन आणि टॉपचे जे 3-4 आहेत ते फास्ट वरती येऊ शकतात ॲज कम्पेअर्ड टू अदर अल्ट कॉइन्स. सो एक अलार्म आहे म्हणू शकता तुम्ही. सांभाळून ट्रेडिंग करत असाल तर, अभ्यास करत असाल तर काही टेन्शन नाही. उलट या गोष्टींकडे बारीकपणे लक्ष द्या की मार्केट कुठून कुठे गेलं, बिटकॉइनचा डॉमिनन्स कुठे आहे. आता 41% आसपास आहे, इथिरियमचा 20.5% आहे. आतापर्यंत 18% खेळणारे इथिरियम आता 20.5% आलाय आणि आता 2 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी 60-65% मार्केट डॉमिनन्स असलेला बिटकॉइन सरळ 41% येऊन थांबलाय. नक्की काय होतंय, कशी ग्रोथ होते इथे आणि कधी अल्टकॉइन वाढतात आणि कधी बिटकॉइन वाढतो, कधी इथिरियम वाढतं, हे थोडासा अभ्यास करून घ्या. म्हणजे पुढच्या ग्रोथ सायकलमध्ये तरी ऍटलिस्ट तुम्ही नीट अभ्यासपूर्वक स्टेप्स घेऊ शकाल तुमचा पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी आणि ओव्हरऑल ग्रोथ घेण्यासाठी. नेक्स्ट न्यूजकडे वळूया. आता ही न्यूज सगळ्यांसाठी इंटरेस्टिंग आहे. ॲपलच्या बाबतीत आहे. नाही, ॲपल काही क्रिप्टो करन्सीमध्ये वगैरे एंट्री काही करत नाहीये नवीन. ॲपल पेमध्ये ऑलरेडी क्रिप्टो करन्सीज बाय करण्यासाठी वगैरे असे बरेच ऑप्शन्स ऑलरेडी आहेत. सो ते गोष्ट साईडला ठेवूया. ॲपलने आता एक फार जुनी नाही, आय थिंक 2019 पासून चालू असलेली एक केस सेटल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजूनपर्यंत ते जे जज आहेत त्यांचं त्याच्यावरती कन्फर्मेशन आलेलं नाही किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाहीये अजून. पण ही तरी पण खूप मोठी न्यूज आहे, कारण ॲपल आतापासून छोट्या डेव्हलपर्सला मॅन्डेटरी करणार नाही की ॲपल पे मधून किंवा मग ॲपलच्या सिस्टीम मधूनच पेमेंट्स कलेक्ट करा वगैरे. हे जे मॅन्डेटरी होतं आतापर्यंत ती गोष्ट आता निघून जाईल थोड्या दिवसांनी. आणि या गोष्टीमुळे काय होईल की जे NFT मार्केट प्लेसेस आहेत किंवा दुसरे कुठले मार्केट्स तयार केलेले आहेत कलेक्टिबल्सचे किंवा मग गेम्स मधले जे मार्केट्स आहेत, तर तिथे ॲपल मधून आतापर्यंत काय होत होतं की तुम्ही कुठली गोष्ट विकत घेतलेली असेल, सर्व्हिस घेतलेली असेल, तर ॲपल ते डिडक्ट करायचं ऑन बिहाफ ऑफ XYZ कंपनी आणि मग ते त्यांना द्यायची. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी हेवी पर्सेंटेज ॲपल चार्ज करत होता आणि ती गोष्ट आता छोट्या कंपन्यांसाठी ऍटलिस्ट नाहीशी होईल. आय थिंक जवळजवळ 30% ॲपल चार्ज करत होतं. हे बघा, सो खूप स्ट्रेंज होतं हे आणि इतकं पर्सेंट खायची काहीच गरज नव्हती. ॲपलला ऑलरेडी भरपूर प्रॉफिटेबल कंपनी आहे, तसंच त्यांचे प्रोडक्ट्समध्ये पण मार्जिन प्रचंड असतं.
आणि सर्व्हिसेस मधली तर ती बादशाच आहे. सो हे करायची काही गरज नव्हती त्यांना, उगाचच कोर्ट केस झाली आणि आता क्लास ऍक्शन लॉ सूट ज्याला म्हणतात तो सेटल होत आला आहे. पण आणखीन एक क्लास ऍक्शन लॉ सूट जो आहे आधीच्या काळातला, तो सुद्धा परत एकदा जिवंत झालाय असं म्हणू शकतो. एपिक गेम्स वर्सेस ऍपल. एपिक गेम्स म्हणजे फोर्टनाईट गेमचे जे ओनर आहेत किंवा डेव्हलपर आहेत त्यांना एपिक गेम्स त्या कंपनीचं नाव आहे, आणि ते पण आता मे बी सेटल होईल. आणि सेम जज जे आहेत तर ते सेम जज आता या केसला सुद्धा ऐकतायत. ओव्हरऑल काय होईल की ज्या कंपन्यांचा ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन व्हॉल्यूम किंवा मग रेव्हेन्यूज $1 मिलियन म्हणजे 7.5 करोड रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना ऍपल आता मॅन्डेटरी करणार नाही, त्यांच्यासाठी थोडेसे रूल ढिले करेल. आणि काय होईल की NFT मार्केट प्लेस आणि क्रिप्टोचे जे काही पेमेंट्स आहेत ते थोडेसे मोकळे होतील ऍपल सिस्टीमवरती. सो गुड न्यूज फॉर क्रिप्टो करन्सीज अँड NFT पीपल. नेक्स्ट न्यूज बघूया. With Buterin advising, could Dogecoin jump to proof of stake? Personally, I would love to see POS explode, said Dogecoin core developer Ross Nicole. तर ब्युटेरिन म्हणजे विटॅलिक ब्युटेरिन जो इथिरियमचा फाउंडर आहे आणि मेन मनुष्य आहे इथिरियम मधला, तर त्यानेच आता प्रूफ ऑफ स्टेक कडे नेण्यासाठी इथिरियमसाठी सगळे जे काय होतं त्याने खूप पूर्वीपासून प्लॅनिंग करून ठेवलेलं होतं. रादर लॉन्चच्या वेळीपासूनच इथिरियम कधी ना कधी प्रूफ ऑफ स्टेक कडे जाईल हे फिक्स्ड होतं, पण कंटिन्युअसली ते डिले होत गेलं आणि आता मात्र इथिरियम प्रूफ ऑफ स्टेकच्या दिशेने वळलेलं आहे ऑलरेडी. लंडन हार्ड फोर्क हा त्यातलाच एक शेवटचा टप्पा सेकंड लास्ट टप्पा म्हणू शकतो. तर थोडक्यात आता लोकांचं म्हणणं काय आहे की डोज कॉइन जे आता सध्या प्रूफ ऑफ वर्क वरती काम करतंय, स्क्रिप्ट नावाचं अल्गोरिदम आहे मायनिंगसाठी, तर तिकडून प्रूफ ऑफ स्टेक कडे जाईल का, आणि जर गेलं तर फायदा होईल की नुकसान, हे आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. माझं पर्सनली मत असंच आहे की प्रूफ ऑफ स्टेक कडे जाण्याची प्रत्येक क्रिप्टो करन्सीला काहीही गरज नाहीये. डोज कॉइन मध्ये असंही फीज बऱ्याच कमी आहेत अजून सुद्धा. थोडंफार जरा डेव्हलपमेंट आणखीन केली तर फीज आणखीन कमी होऊ शकतात, किंवा ब्लॉक साईज वाढवली तरी पण फीज कमी होऊ शकतात. मॅन्डेटरी नाहीये की तुम्हाला प्रूफ ऑफ स्टेक कडे गेलंच पाहिजे. बट आता जर यांना पर्सनली काही करावं असं वाटलं आणि यांनी प्रूफ ऑफ स्टेक कडे जर नेलंच डोज कॉइनला सुद्धा, तर मग बघण्यासारखी गोष्ट आहे. आता विटॅलिक ब्युटेरिन तर या लेवलला जाऊन बोललेले आहेत की पर्सनली I hope that Doge can switch to POS soon, perhaps using Ethereum code. तर इथिरियम मध्ये जे काही आम्ही प्रोग्रामिंग केलंय तो अख्खाच्या अख्खा कोड उचलून तुम्ही डोज कॉइन मध्ये अपडेट करा, तुम्ही प्रूफ ऑफ स्टेक कडे जाऊ शकता. पण मला खरंच या बाबतीत खूप शंका आहे की अशी गोष्ट होणं म्हणजे प्रचंड प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. त्यातल्या त्यात आणखीन याचं हे पण म्हणणं आहे की तुम्ही डाव म्हणजे डिसेंट्रलाइज्ड ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन तयार करा आणि डोज कॉइनचं जे काही मिंटिंग चालू आहे ते चालू ठेवा, आणि ते जे एक्स्ट्रा मिंटेड कॉइन्स आहेत ते तुम्ही डाव मध्ये टाका, जे काहीतरी पब्लिक सेक्टरमध्ये चांगले कामं करेल. सो ओव्हरऑल चांगलं म्हणणं शेवटचंच आहे फक्त की डाव करून तुम्ही लोकांसाठी काहीतरी भलं करणाऱ्या गोष्टी करा. दॅट इज टोटली ऑल राईट. डोज कॉइनची कम्युनिटी जी होती ती आधीपासून स्ट्रॉंग होती आणि ते लोक प्रॉफिटसाठी खेळणारे लोक नव्हते जास्त प्रमाणामध्ये. पण आता या वर्षीपासून डोजमध्ये खूप लोक अशी एंट्री मारलेली आहे ज्या लोकांनी की ज्यांनी 7 आणि 8 आणि 10,000% ग्रोथ घेतल्यामुळे मे बी त्यांचं थोडंसं मन आणखीन ग्रीडी झालं असेल, किंवा मग त्यांना बघून बाकीच्या लोकांचं मन ग्रीडी झालं असेल आणि आता ते पुश करू शकतात डोज कॉइनला वेगळ्याच दिशेने. बघू पुढे काय होतं ते. मला पर्सनली असं वाटत नाही की प्रत्येक कॉइनला प्रूफ ऑफ स्टेक कडे जायची गरज आहे. प्रूफ ऑफ वर्क इज स्ट्रॉंग इनफ आणि रादर इट इज द सेफेस्ट सिस्टीम अंटिल नाव. पुढची बातमी बघूया. सेंट्रल बँक ऑफ ब्राझील रिसर्चेस क्रिएशन ऑफ डिजिटल रियाल. आता ब्राझील मधली सेंट्रल बँक सुद्धा डिजिटल रियाल तयार करणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांची CBDC येणार आहे. तिला नाव दिलेलं आहे डिजिटल रियाल, कारण रियाल ही ब्राझील मधली करन्सी आहे. आणि त्यांचे काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत की त्यांचं काय म्हणणं आहे क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत, की बाबा आम्ही क्रिप्टो करन्सीजला खूप स्पेक्युलेटिव्ह ॲसेट मानतो, त्याच्यामध्ये आणि CBDC मध्ये जम्बलिंग करू नका वगैरे 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 वगैरे. तर 2022 पर्यंत हे लॉन्च होऊ शकतं. 2021च्या एंड पर्यंत पायलट प्रोजेक्ट ते सुरू करतील. सगळ्या सेंट्रल बँकांच्या लाईनीत आता ब्राझील सुद्धा येऊन बसलेली आहे. पुढच्या बातमीकडे होऊया. कॅन्डिडेट फॉर मेयर प्रॉमिसेस टू मेक NYC द मोस्ट क्रिप्टोकरन्सी फ्रेंडली सिटी इन द US. NYC म्हणजे न्यूयॉर्क सिटी, आणि न्यूयॉर्क सिटीच्या मेयरच्या काही इलेक्शनसाठी आता उभे आहेत कर्टिस लिवा. तर त्यांचं डायरेक्टली असं म्हणणं आहे, हे बघा फोटो बघा, त्यांचं डायरेक्टली म्हणणं आहे की आता हे नॉर्मल बँकांचे ATM असतात तसे मी डायरेक्टली डोज कॉइन, इथिरियम, बिटकॉइन आणि रिपल, सो थोडक्यात क्रिप्टो करन्सी अडॉप्शन मी हायएस्ट लेवलला नेऊन ठेवेन जर मला मेयर तुम्ही बनवलं तर न्यूयॉर्क सिटीचा. आणि कंपन्यांना पण मी इन्सेंटिव्हाइज करेन जर त्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये पेमेंट्स ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली तर.
तुम्ही टॅक्सेस भरू शकाल क्रिप्टोकरन्सी वापरून, फाईन भरू शकाल आणि कुठल्या फीज असतील गव्हर्नमेंटच्या तिथल्या लोकल तर त्या पण क्रिप्टोमधून भरू शकाल. आता हे काही पहिले मेयर नाहीयेत युएस मधले. यांच्या आधी जे यांच्या पॅरलली जे उभे होते एरिक ॲडम्स, ते सुद्धा क्रिप्टो फ्रेंडलीच आहेत. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की द सेंटर, की मी जर इलेक्शनला जिंकलो तर न्यूयॉर्क विल बी द सेंटर ऑफ ऑल टेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग द सेंटर ऑफ बिटकॉइन्स. ठीक आहे. तर हे जे एरिक ॲडम्स आहेत हे डेमोक्रॅटिक पार्टीकडून आलेले आहेत, स्लिवा जे आहेत हे रिपब्लिकनकडून आलेले आहेत. सो दोन्ही जे कंटेंडर्स आहेत या न्यूयॉर्कच्या इलेक्शनसाठी दोघं क्रिप्टो फ्रेंडली आहेत. त्यांना आता कळलेलं आहे की न्यूयॉर्कमध्ये बऱ्यापैकी क्रिप्टो करन्सीजला इश्यूज येत आहेत. तिथे जर क्रिप्टो फ्रेंडली सिटी ती तयार झाली तर खूप मोठ्या प्रमाणावरती बऱ्याचशा लोकांचा फायदा होऊ शकतो. सो ते जिंकूही शकतात. पुढे बघायचं काय होतं ते, कारण आतापर्यंत ऑलरेडी जॅक्सन टेनेसी मधले जे आहेत त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलंय की जोपर्यंत फेडरल रिझर्व्ह म्हणजे त्यांची सेंट्रल बँक डॉलर प्रिंट करत राहील तोपर्यंत बिटकॉइनची प्राइस वाढत राहील. त्यानंतर मायामी फ्लोरिडामध्ये पण झालेलं आहे. कूल व्हॅलीमधले मिसुरीमधले जे आहेत मेयर त्यांनी काय म्हटलंय की ते ऑलरेडी बिटकॉइन $1,000 प्रत्येक सिटीजनला देण्याच्या फेवरमध्ये आहेत आणि ते फंड्स रेज करतात. सो ओव्हरऑल युएस मधले बरेचसे मेयर्स आता क्रिप्टो फ्रेंडली आहेत. आणखीन सुद्धा होत जातील जसजशी प्राइस वाढेल आणि अडॉप्शन वाढेल. पुढची बातमी बघूया. चांगली न्यूज आली की लगेच वाईट आलीच पाहिजे. बायडन ॲडमिनिस्ट्रेशन पुशेस ग्लोबल क्रिप्टो डेटा शेअरिंग रूल्स इन $3.5 ट्रिलियन बजेट बिल. तर हा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये हे बायडन ॲडमिनिस्ट्रेशन म्हटलेलं आहे, पण ओव्हरऑल सगळ्या मूव्ज ज्या आहेत, सगळे शॉट्स जे आहेत, सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या ट्रेजरीकडून फायर होत आहेत. ट्रेजरीचं आता असं म्हणणं आहे की कुठल्याही एक्सचेंजमध्ये बाहेरच्या कंट्रीमधल्या लोकांनी काही जर ठेवलेले असतील बिटकॉइन, काही कुठलेही क्रिप्टो करन्सीज असू देत, तर ते आमच्यापर्यंत माहिती आलीच पाहिजे, कारण आम्ही आमच्या फ्रेंड्सला, आमच्या अलाईजला ती माहिती पुरवू, जेणेकरून अँटी मनी लॉन्ड्रिंग असं आम्ही स्ट्रॉंग गड आहे आमचा असं आम्ही दाखवू शकतो. तर या नोटवरती आपण हे सुद्धा म्हणू शकतो की युएस मध्ये 2 आता पार्टी झालेल्या आहेत जे सेंट्रल बँकिंग सिस्टीमच्या क्लोज आहेत. म्हणजे जेनेट येलन ज्या आता सध्या ट्रेजरीच्या हेड आहेत, जेनेट येलन ज्या पूर्वी फेडरल रिझर्व्हच्या हेड होत्या. सो थोडक्यात सेंट्रल बँकेच्या त्या हेड होत्या, जगातल्या सगळ्यात मोठ्या सेंट्रल बँकेच्या. सो त्यांचे स्टेप्स क्रिप्टो अनफ्रेंडली आहेत आणि बाकीचे लोक जे खरोखर लोकांना मदत करू इच्छितात किंवा स्वतःला तरी ऍटलिस्ट मोठं करू इच्छितात, स्वतःच्या कंपनीला मोठं करू इच्छितात, ते लोक क्रिप्टो फ्रेंडली होत आहेत हळूहळू. या नोटवरती आपण आजचा एपिसोड संपवू शकतो. मी फक्त पटकन एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 3 सप्टेंबर 2021 संध्याकाळी 4:35 बिटकॉइन होता $49,709. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो आजच्या एपिसोडमधून. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया. क्रिप्टो करन्सी जगतातल्या सगळ्या घडामोडी चेक करूया आणि मार्केट अपडेट सुद्धा घेऊया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉडल. बाय गाईज.